प्रेक्षकांनो करावे तसे भरावे, तसंच आता खूप काहीतरी वेगळं घडणार आहे। मुळातच आपण आता विजयचं एक वेगळंच रूप पाहत आहोत। विजयनं रम्याची मदत करायला आलाय ना वसूची मदत करायला आलेला आहे आणि विजय कसला तरी बदला घ्यायला आलेला आहे ही गोष्ट आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। पण या सगळ्यामध्ये एक गोष्ट अशी घडणार आहे ती मात्र आता इकडे रम्याच या गाडीच्या अपघातामध्ये अडकली जाणार आहे। म्हणजे खरं तर विजयला वसूने पाठवलंय ते म्हणजे काव्याचा अपघात करण्यासाठी, पण नियती म्हणा किंवा आता विजयची खेळी म्हणा या सगळ्यामध्ये रम्या जी आता फ्रॅक्चर पाय घेऊन बसलेली आहे तीच रम्या आता त्या गाडीखाली येणार आहे। नक्की काय घडलंय, कसं घडलंय, अचानकपणे हे कसं घडलंय आणि विजयचा नक्की खरा डाव काय आहे, सगळं आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। सगळा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आपण तर पाहिलं की आता इकडे काहीही झालं तरी आपल्या दोन्ही सुनांना अजिबात त्रास इकडे आपण पाहिलेलं आहे की आता इकडे मानिनी आपल्या दोन्ही सुनांची खूप काळजी घेत आहे आणि दोघींनाही कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही यासाठी ती धागा बांधते आणि त्यानंतर दोघींसाठी एक ड्रायव्हर बघते आहे। पहिल्यांदा ड्रायव्हर नंदिनीला तर सोडून येत आहे आणि त्यानंतर मग आता इकडे स्वतः इकडे घेण्यासाठी काव्याला येणार आहे। पण त्याच वेळेला मात्र वसूने जबरदस्त प्लॅन केलाय। तिने ताबडतोब फोन करून सांगितलेलं आहे ते म्हणजे स्वतः आता विजयला की विजयराव काहीही झालं तरी सुद्धा काव्या इकडून थोड्याच वेळात निघणार आहे आणि तिला ड्रायव्हर सोडणार आहे तो क्लासेसच्या बाहेर ना, पण क्लासेसच्या इथून तिला चालतच तर जावं लागणार आहे ना। मग ज्या वेळेला चालत आता क्लासेसच्या इथून ती जाईल आणि त्याच वेळेला तुम्हाला आता तिला उडवायचं आहे, कळतंय का? आणि त्यावरती विजय म्हणतो अजिबात चिंता करू नका। पण आता इकडे विजयच्या डोक्यामध्ये बरंच काही चाललंय। विजय आता फक्त इथे यांना त्रास देण्यासाठीच आलेला नाहीये, तर विजयच्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळंच आहे। तोपर्यंत आपण पाहिलं की नंदिनीच्या आईला इकडे काव्याच्या बाबतीत जे घडलंय ते कळतं आणि तिला खूप काळजी वाटते आणि ती सांगायला लागते नंदिनी खरंच काव्याची खूप काळजी घेणं आवश्यक आहे ग। म्हणजे आता आपण पाहायला गेलं ना तर आता मिसकॅरेजची हिस्ट्री बघता मला काव्याची खूप चिंता वाटते आणि त्याच्याचमुळे आता मात्र इकडे नंदिनी सांगते आई तू नको चिंता करूस। खरं तर आता इकडे आमच्या गुरुजींनी सुद्धा आता आईंना काय धोका आहे काय सांगितलंय मला खरंच कळत नाहीये। पण खरं सांगू का तर आता मला या सगळ्यामध्ये खूप टेन्शन येते काव्याचं, पण तू चिंता करू नकोस मी आहे की नाही या सगळ्यामध्ये। तोपर्यंत काव्या आता निघालेली आहे आणि त्यावरती मानिनी सांगते हे बघ स्वतःची काळजी घे, काही झालं तरी सुद्धा तू आता स्वतःला त्रास करून घ्यायचा नाहीयेस आणि चिडचिड करायची नाहीयेस। हे बघ छोट्या छोट्या गोष्टींमध्ये स्वतःला त्रास करून घेतलास तर बाळाला सुद्धा आता त्रास होत असतो। आणि त्यावरती मग आता ती सांगते नाही मी काही त्रास करून घेणार नाहीये। असं म्हटल्यावर मानिनी सांगते नाही ग तू पटकन चिडतेस ना म्हणून मला जरा टेन्शन येतं। त्यावरती काव्या म्हणते नका तुम्ही माझी चिंता करू मी आता ठीक आहे। आणि त्यानंतर काव्या आता निघालेली आहे। काव्या निघाल्यावर ती वसूने ताबडतोब फोन केलेला आहे तो म्हणजे इकडे ताबडतोब आता विजयला। पण निघता आता एक अघटित घटना अशी घडलेली आहे की या सगळ्यामध्ये आता मात्र काव्याचे जे काही हातामध्ये धागा आहे तो खाली पडलेला आहे। काव्याचा धागा खाली पडल्यावरती काव्या आता तिकडे येते। तोपर्यंत विजयला फोन करून सांगण्यात आलेला आहे की काव्याचा अपघात घडवून आणायचा आणि त्याच वेळेला काव्या आता लाल छत्री घेऊन निघाले हे वसूने मात्र आता सांगितलंय। बरं हे सगळं चालू असताना मग आता काव्या पुढे चाललेली आहे आणि त्याच वेळेला विजय मागून येत आहे। बरं तोपर्यंत आपल्याला हे माहित आदल्या रात्री इकडे आता वसूने काव्याची भेट घेतलेली असते, इकडे वसूने रम्याची भेट घेतलेली असते आणि रम्याला आता मात्र सांगितलेलं असतं काहीही झालं ना तरी सुद्धा या वेळेला आपल्याला आता मात्र काव्याचा काटा काढायचा आहे। हे बघ मला ना त्या म्हणजे विजयवरती इतका विश्वास नाहीये आणि त्याचमुळे रम्या सांगायला लागते हे बघ माझा पाय आता हळूहळू बरा होत आहे, उद्याचा तुझा डाव काय आहे ते मला जर का सांगितलंस ना तर आता विजयचा डाव फेल होणार नाही याची 100% खात्री आता मी करून घेईन। आणि यावर ती आता सांगायला लागते हे बघ उद्याच्या दिवसाला एकच गोष्ट करायची आहे आणि ती म्हणजे काव्याला घराबाहेर काढणं, कारण घरामध्ये आपल्याला तिला आता कोणत्याही प्रकारे काहीही त्रास देता येणार नाहीये आणि त्यामुळे घराबाहेर काढल्यावरती मगच आपल्याला तिला आता खऱ्या अर्थाने करता येईल। आणि हा दोघींचा प्लॅन आता आदल्याच दिवशी ठरलेला असतो आणि त्यासाठी दोघींनी प्लॅनिंग केलेलं असतं की उद्याच्या दिवसाला रम्या आता कॉलेजच्या बाहेर म्हणजे ती ज्या वेळेला क्लासेसला जाणार त्याच्या आधीच तिकडे जाऊन उभी राहणार आणि त्यानंतर मग आता ती वाट पाहणार ती म्हणजे काव्याची। काव्या आल्यावरती इकडे आता ज्या वेळेला तिला तो ड्रायव्हर सोडेल आणि त्याच वेळेला
त्यावेळेला मग आता विजयने गाडी हे करायची आणि गाडी आता तिच्यावरती घालायची। त्यानंतर रम्या तिकडे धावत जाईल आणि रम्या धावत जाऊन आता ती इकडे काव्याला बघेल आणि काव्याला कशा प्रकारे उशिरात उशिरा म्हणजे मेडिकल हे मिळेल इमर्जन्सी, किंवा काव्याला कशा प्रकारे उशिरात उशिरा आता मात्र इकडे पाठवता येईल त्याची काळजी रम्या घेणार असते। आणि त्यावरती वसू म्हणते, अगं पण तुझ्यावरती कोणाला डाऊट नाही येणार तू तिकडे पोहोचल्यावरती? यावरती ती म्हणते, कसा डाऊट येईल, मी स्वतःच आता एक पायानी हे आहे ना, आणि त्यानंतर मी आता उलट तिला मदत करण्याचा प्रयत्न करणार आहे। पण मी तिला मदत करत असताना मी तिला मदत करणारच नाहीये, तिला कशा प्रकारे आपल्याला आता उशिरापर्यंत इमर्जन्सी हे मिळणार नाही त्याची आता काळजी करावी लागेल। आणि त्याचसाठी मी काय करणार तर मी सगळ्यामध्ये तिला उशिरापर्यंत डॉक्टरांकडे जाणार, जेणेकरून तिचं आता आपल्याला जे नुकसान करायचं आहे ते नुकसान होणार। आणि त्यानंतर वसू सांगायला लागते, ठीक आहे, पण या सगळ्यामध्ये तू आता म्हणजे स्वतःचा जीव जपून जे काही करायचं आहे ते कर। यावरती ती सांगते, काळजी करू नकोस, माझा पाय आता बरा आहे, पण अजूनही मी कुणालाही सांगणार नाही की माझा पाय बरा आहे ते। असं म्हटल्यावर ती वसू सांगायला लागते, जे काही करशील ते जपून कर, कारण त्या विजयरावांच्या च्यानी काही होणं मला वाटत नाहीये, त्याला काही जमेल असं मला वाटत नाहीये। झालं म्हणून आता रम्या तिकडे दुसऱ्या दिवशी ज्या वेळेला अपघात होणार त्यावेळेला तिकडे आता जाणार असते, जेणेकरून अपघात झाला की त्यानंतर काव्याला मेडिकल इमर्जन्सी मिळायला जरा लेट होईल। आणि याच कारणासाठी आता मात्र रम्या तिकडे जाते। पण रम्या तिकडे गेल्यावरती मात्र आता खूप मोठं संकट रम्याच्या दिशेने येते याची तिला अजिबातच कल्पना नाहीये। मग आता मिथून सांगत आहे तो म्हणजे मानिनीला, मला काय म्हणतं माहिती का वहिनी, तुम्ही काव्याला एकटीला पाठवलं खरं, पण ही लोक ना गिधाडं आहेत, गिधाडं। जर कालचा प्रकार हा आता या लोकांनी करण्याचा प्रयत्न केला असेल ना तर ही लोक कोणत्याही खालच्या पातळीला जाऊ शकतात। आणि त्यासाठी मला असं वाटते की तुम्ही या सगळ्यामध्ये काव्यासाठी ना तिकडे आता पार्थला वगैरे पाठवा। त्यावरती विचार करायला लागते, मानिनी बरोबर बोलतात मिथून भाऊजी। आणि लगेचच ती आता पार्थला कॉल करते आणि तू ताबडतोब जिथे काव्याला सोडलेला आहे तिकडे पोहोच असं सांगायला लागते। तोपर्यंत तिकडे वसू येते आणि वहिनी अगं काय चाललंय तुझं, म्हणजे आता तू काय इकडे काव्याच्या मागावरतीच माणसांना पाठवणार आहेस की काय? अगं ठीक आहे, तुझी सून प्रेग्नेंट आहे, आम्हाला माहिती आहे ती प्रेग्नेंट आहे, पण म्हणून इतकं कोण कौतुक कोण करतं? आणि त्यावरती मानिनी चिडते आणि हे बघ वसू म्हणजे वसुवंश तुम्हाला काही हे करायची गरज नाहीये, माझी सून आणि मी काय करायचं ना ते आम्ही बघून घेऊ, त्यामध्ये पडण्याचा मुळातच तुम्हाला काही गरज पण नाहीये। आणि मला असं वाटते तुम्ही नाही पडाल ना तर तेच आता चांगलं आहे असं म्हणत तिने आता सडेतोडपणे उत्तर दिलेलं आहे। बरं त्यानंतर इकडची गोष्ट अशी, आता मात्र इकडे पोहोचलेला आहे तो म्हणजे विजय काव्याला जिथे सोडलंय तिकडे, आणि विजय आता वाट पाहतोय काव्या कधी उतरते। काव्याला त्याचा ड्रायव्हर सोडून निघून गेल्यावरती मग आता विजयची पुढची खेळी सुरू झालेली आहे। विजय आता काव्याच्या दिशेने त्या मागून येत आहे, पण त्याला आता इकडे वेगळाच डोक्यामध्ये डाव आहे। म्हणजे विजय आपल्याला दिसतोय तसा आता साधा सोपा बिलकुल नाहीये, विजयच्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळं चाललंय हे मात्र आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे। पण आता विजय एक वेगळीच खेळी खेळणार आहे किंवा नियती एक वेगळी खेळी खेळणार आहे। ज्या वेळेला विजय आता इकडे काव्याला धडक देऊन तिला खाली पाडण्याचा जो काही प्रयत्न करणार असतो, पण त्याच वेळेला अचानकपणे एक वेगळीच गोष्ट घडते आणि तोपर्यंत मात्र आता सगळाच प्रकार समोर येतो। ज्या वेळेला विजय गाडीची धडक देतो तेव्हा समोरून एक आता जोरात मुलीचा ओरडण्याचा आवाज आलेला आहे। ज्या वेळेला मुलीच्या ओरडण्याचा आवाज आलाय आणि त्याच वेळेला विजय आता उतरून खाली बघायला निघतो, पण तिकडे मुळातच ओरडण्याचा आवाज आलाय रम्याच्या। आणि या सगळ्यामध्ये आता मात्र पार्थ तिकडे पोहोचलेला आहे। पार्थला आता मानिनीने पाठवलेलं आहे ते म्हणजे इकडे आता काव्याच्या मदतीसाठी। आणि ज्या वेळेला पार्थ तिकडे येतो तो आता काव्याला तर बाजूला सारतो, पण त्याच वेळेला रम्या आता खाली आलेली आहे आणि जोरात ओरडते। मुळातच तिचा आता पाय फ्रॅक्चर आहे, पण असं असताना अचानकपणे अजून धडक बसल्या कारणाने मात्र आता पुढचा सगळा प्लॅन फ्लॉप होत इकडे काव्या तर वाचले, पण रम्याचा अपघात झालाय। विजयला काहीच कळायला मार्ग नाहीये आणि रम्या आलेली आहे काव्याला मेडिकल इमर्जन्सी मिळू नये या कारणासाठी, पण तिला मेडिकल इमर्जन्सी स्वतःलाच लागणार आहे। आणि त्यानंतर मग आता इकडे पार्थ आणि काव्या धावत आले तर रम्या काय झालं हे सगळं? त्यावरती रम्याचा आता मात्र दुसरा पाय मोडलाय। प्रेक्षकांनो, एका झटक्यात मालिकेमध्ये जसं करावं तसं भरावं हे आपल्याला पाहायला मिळते। आणि त्यानंतर रम्याला आता इकडे नेण्यात आलं, थोडीशीच धडक असते, धडक काही फार मोठी नसते, त्यामुळे फार काही लागलेलं नाहीये। रम्याचा उपचार करून तिला घरी आणलं आणि त्यानंतर मात्र आता इकडे रम्या चांगलीच चिडलेली आहे।
ज्या वेळेला रम्याला घरी आणण्यात आलेलं आहे, रम्याने फाटकन विजयचं थोबाड फोडले आणि तुला साधी गोष्ट कळत नाहीये की समोर काव्य आहे की मी आहे? अरे तुला साधं कळत नाहीये का? यावरती तो म्हणतो, अगं पण लाल छत्री घेऊन आता काव्या निघाली होती आणि तू पण तशीच छत्री घेतलीस. यावरती ती म्हणते, वेड लागले, मला थोडी माहिती होतं की काव्याने आता इकडे अशा प्रकारची छत्री घेतलेली आहे. ते काही नाहीये, तू मुद्दाम केलंस ना हे सगळं कुठेतरी. मात्र आता आणि त्यानंतर आता मात्र ती सांगायला लागते, तू मुद्दाम केलंस नाही सगळं, आणि ती थोबाड फोडते. विजयचा मात्र आता इगो दुखावला गेलेला आहे आणि तो आता विचार करतो, नाही म्हणजे या बाकीच्यांचं जाऊ दे, पण ह्या रम्या आणि वसू यांचाच पहिला काटा काढला पाहिजे. आणि तो खूपच चिडलेला आहे. प्रेक्षकांनो, एका झटक्यात मालिकेमध्ये खूप मोठा आता टर्निंग पॉइंट येताना आपल्याला दिसला आहे आणि इथेच आता विजयचं खरं रूप सुद्धा समोर येणार आहे. पण या सगळ्यामध्ये दुसऱ्याच्या जीवावरती उठलेली आता मात्र ही रम्या आणि वसू या दोघींचे धाबे दणाणलेत आणि इथेच खऱ्या अर्थाने मात्र आता इकडे काव्याला न्याय मिळालाय. पण तरी सुद्धा यांची कारस्थानं इथे थांबणार का, की अजून यांच्या कुरघोडी चालून आता हे दोघी जणी अजूनही आता इकडे रम्या आणि वसू या दोघी जणी काव्याच्या मागे हात धुवून लागणार का? येणाऱ्या भागामध्ये अनेक प्रश्नांची उत्तर आपल्याला मिळणार आहेत. असेच अपडेट पाहण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा.